दादा हा घ्या, गरमागरम चहा घ्या आधी आणि मग दुरुस्त करा त्या का. नाही भाऊ, मी काय म्हणते, तुमचं काम झालं की लगेच चालू होईल ना आमचा फ्रीज? हो 100% सुरू होईल ताई. हे बघा फ्रीजमध्ये किती पण बिघाड असलं ना, हो मी आहे की तुमची फ्रीज बघा ठीक करून देतो काय. काय ग, 5-7 मिनिटं दिली होती तुला, केवढा वेळ बोलत बसलीस? बरं आता झोप लवकर, पहाटे लवकर उठायचं ना परत अभ्यासाला. आत्ता झोप. नाही, मला अजून थोडा वेळ अभ्यास करायचा. का ग, मनोज भाऊजींशी बोलून झोप उडालेली दिसतीये. नाही तसं काही नाही, आम्ही अभ्यासाचंच बोलत होतो. एरवी तर मनोज भाऊजींशी बोलून आनंदात असते, आज असा का चेहरा पडलाय? भांडण बिंडण नाही ना झालं? काय ग, काय सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे ना. एवढं टेन्शन कसलं दिसतंय चेहऱ्यावर? ते अभ्यासाचं टेन्शन आलंय मला. अभ्यासाचं एवढं टेन्शन नको घेऊस, मन लावून अभ्यास कर, सगळं नीट होईल बघ. काय काळजी करू नकोस. मी आता तुमच्या होणाऱ्या भाऊजींशी जाऊन बोलून येते. अगं अनिमेषी ग, उगा सगळ्यांची झोप मोड नको व्हायला म्हणून खाली जाते. तू टेन्शन घेऊ नकोस, लवकर झोप. हो बाय. काय करायला? जेवला का? अच्छा, माझा आवाज ऐकून पोट भरलं का मग? जा, उगा आपला खोटारडेपणा करतोस तू. हा मग खा बरं माझी शपथ. राहू दे, असं काही गरज नाही. बरं ऐक ना, लग्नाचं घे की रे मनावर. किती दिवस पुढे पुढे ढकलायचं असं? काय लग्नाचा विषय काढल्यावर बरं तुला हे सुचतं? एकच कारण देतोस तू, सांगून तरी टाक ना लग्न करायचं का नाही करायचं तुला. पुढे पुढे का ढकलतो विषय? ए दिकरा, अरे तू लग्न करतो? हा, कॉंग्रॅच्युलेशन. हा, माझं बोलणं चोरून ऐकलं? अरे नाही, काय लाज वाटते का तुम्हाला? अरे नाही, चोरून बुरून नाही ऐकलं मी. ते पर्वते काकू आजारी आहे ना, त्याला बघायला आलेला मी. तो जाता जाता चावी शोधत होता ने, तो तू लग्न. माझ्या लग्नाशी तुमचं काय संबंध हो? मी कोणाशी लग्न करते, कधी करते, याच्याशी तुमचं काय संबंध? ते तुला एवढा आरडाओरडा करायला काय झाला? माइंड युअर व्हॉइस. तुम्ही करताय ते बरोबर करताय का सगळं? मला भांडतंय रात्री. तुम्ही कोण आहात माझी? काकू की मावशी? तुम्हाला कशाला उगन नसत्या चौकशा? अरे पण मी काय बोलला? आपली श्वेता आणि रोशन मावशी का म्हणताय? डोकं फिरलंय की काय हिचं? रोशन आंटीशी अशी का बोलते? मी काय लगीन लावून दिला? थांबवा यार हिला, नाही तर ही रस्त्यावर आणेल आपल्याला. मला एक गोष्ट कळत नाहीये, मग अशी तर मला सांगून गेल्या की मी अनिमेष रावांशी बोलायला जाते म्हणून, आणि तेव्हा तर हसत खेळत गेल्या त्या. अशा काय मागे राहिल्या त्या? मला काय वाटतं माहितीये, भांडली असेल ते अनिमेषशी. नेहमीच आहे तिचं, आधी छान बोलते नंतर भांडते. अगं पण चुकीच्या माणसावर रात काढते ना ती. हो हो, असं कसं चालेल? हे वाढलं ना आपल्याला मागात पडेल यार. मग थांबवा ना त्यांना. माझ्या लग्नाबद्दल बोलायचं नाही, माझ्या लग्नाबद्दल बोलायचं नाही. रोशन आंटी ऐका ना, सॉरी, तिच्या वतीने आम्ही माफी मागतो. खरंच चुकलं तिचं, सॉरी. कसा बोंबाबोंब करतो? लहान बघत नाही, मोठा बघत नाही. असा नॉट राईट. तुम्ही सॉरी खरंच.
सॉरी आम्ही घेऊन जातो श्वेताला. श्वेता चल 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 श्वेता, चल श्वेता, चल. श्वेता, श्वेता, काय करी राहिले तुम्ही? अगं, चल ना मग. सॉरी आम्ही समजत घालतो त्यांची, तुम्ही नका घाबरू. चल तू चल इट्स ओके काम झालं. अगं श्वेता शांत. श्वेता आई चल तिकडे बस इथे. श्वेता की कान डाऊन प्लीज. शांत ऐक ना, एक ग्लास पाणी आणशील. हो शांत झोपतो. शांत हो. इट्स ओके काम ना बस. काम शांत हो. शांत. हे घ्या पाणी घे. मला नकोय पाणी पिणी, मला काही नकोय. एक्सक्यूज मी, काय आमच्यावर काय चिडतीयस? त्या रोशन आंटी समोर जो तमाशा केलास तो पुरेसा नाही वाटतं. मी कुठे केला तमाशा? मी कधी केला तमाशा? श्वेता, तुला समजत कसं नाहीये अगं? आधीच ते भूतेज ना रोशन आंटीचे कान भरतायत आपल्या विरोधात, आणि तू हे असं वागून अजून का भडकवतेस तिला आपल्या विरोधात? नाही, आणि एवढं चिडण्यासारखं झालंय काय गो श्वेता? हो ना. अहो मग अशी किती हसत खेळत गेलात तुम्ही खाली फोनवर बोलायले. भांडणांचा आवाज आला, मला वाटलं कोणतरी वेगळंच भांडतंय. पाहिलं तर या. सॉरी मला तसं काय करायचं नव्हतं. माझा एकदम कंट्रोलच सुटला. कंट्रोल सुटला? रोशन आंटीचा सुटला ना कंट्रोल? आपल्याला गाशा गोंधळून या बुलबुल बागच्या बाहेर जावं लागेल श्वेता, कळतंय? म्हटलं ना सॉरी म्हटलं. श्वेता बघ माझ्याकडे बघ. तू अनिमेशशी बोलत होतीस ना फोनवर? हां हे बघ बाय, काही प्रॉब्लेम असेल ना तर तू सांगू शकतेस आम्हाला, आपण मिळून सोडवू ना तो. कसला प्रॉब्लेम नाही काही. तो स्वतःचा विचारच करत नाही, दुसऱ्याचाच विचार करत बसतो. म्हणून मला ते पटत नाही. मग त्याचीच काळजी वाटते आणि म्हणून चिडचिड होते माझी. दुसऱ्याचा म्हणजे तुझाच विचार करतो ना? नाही, बाकीच्या गर्लफ्रेंडचा हा प्रॉब्लेम असतो, त्यांची ही कंप्लेंट असते की आमचा बॉयफ्रेंड आमच्याबद्दल काहीच विचार करत नाही, आणि तुझं भलतंच काहीतरी चालू आहे आता. हा हुआ क्या है प्यारे? अगं काय एवढं काय झालं नाही. काय झालं, तो मला म्हणला की नवीन वर्ष आहे, आपण मस्त शॉपिंगला जाऊ, तुझ्यासाठी नवे कपडे घेऊ आणि मग 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ जेवायला बिवायला. मग एवढा खर्च होईल. मला वाटलं की त्याने आत्ताच खर्च केला अगं माझ्यासाठी, इतक्या गोष्टी करतो. मग ते मला पटत नाही. म्हणून जरा राग आला, चिडचिड झाली आणि वाद वाढला. काय एवढ्याशा गोष्टीवरून तू एवढी चिडलीस? ऐक ना, हे कारण होतं? तू रोशन आंटीवर चिडलीस, आमच्यावर चिडलीस, हे कारण होतं? नाही, माका काय पटत नाही हे सगळं. एवढ्याशा गोष्टीवरून इतकी का चिडशील तू? अँगर इश्यूज आहेत ना मॅडमना? सॉरी, मला उगाच काही माझ्या नावावर चिटकवू नको. काही इशू बिशू नाहीत माझे. बघितलं, आधी असं वागायचं आणि नंतर हे बोलायचं. ऍक्सेप्टन्सच नाही. शांत बस ना बाहेर. शांत बस काय, नेहमीच आहे. चिडली की काय करते का ऍक्सेप्ट की मी चिडले होते? नाही ना. पण जाऊ दे. अरे कसं जाऊ दे यार, प्रत्येक वेळेस हे पाणी गॅसवर ठेवल्यासारखं गरम आहे हे. श्वेता बाय. त्या फ्रीजवर कशाला राग काढतेस? नाही, तो आधीपासून बिघडलाय ना. तू शांत हो ना बाय. एक मिनिट प्रेरणाताई, तुम्ही थांबा. श्वेताताई ऐका, माझ्याकडे बघा. हां माझ्याकडे बघा. तुम्हाला मी एक सुचवते. हां, तुम्हाला असा राग आला ना की तुम्ही 1 ते 10 उलटे आकडे मोजा, म्हणजे राग शांत होईल कदाचित. हां मोजा बघू, प्रयत्न करा. 10 9 8
8 7 7 माझं डोकं आपटून घ्यावंसं वाटतंय आता मला. नाही बा. अहो, काय 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 आहे? यार तो तो फ्रीज सुधारे एक वेळ, पण ही नाही सुधारणार यार. दादा, हा घ्या. गरमागरम चहा घ्या आधी आणि मग दुरुस्त करा त्या का. नाही भाऊ, मी काय म्हणते, तुमचं काम झालं की लगेच चालू होईल ना आमचा फ्रीज? हो 100% सुरू होईल ताई. हे बघा फ्रीजमध्ये किती पण बिघाड असलं ना, हो मी आहे की तुमची फ्रीज बघा ठीक करून देतो. काय मी काय म्हणते, काय हो बाय एनी चान्स माणसांमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करता येतो का तुम्हाला? हा हो तेजा ताई. अहो काय गंमत करताय ताई. मी काय आहे, आमच्याकडे आहे एक आयटम, त्याला थोडं कूल डाऊन करायचंय म्हणून विचारलं. गप्पच गो तेजा. नाही ठीक आहे, म्हणजे नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही काम करा ना तुमचं. काय अजून झोपल्यात ना मॅडम? गो तेजा, झोपू दे त्या का. हा नाही, शांत झाली ना की उठेल. नाही नाही नाही, मॅडमना उठवायची वेळ झाली. चला तेजा ताई, चला. अगो तेजा ताई. तेजा 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 ऐक गो, माझा असं काहीतरी वेळ करू नका. मला तुम्ही तेजा. अरे काल मी चिडलेलीच होती. 1 2 आज या घरात 2 गोष्टी रिपेअर होणार आहेत. एक म्हणजे आपला फ्रीज आणि दुसरी म्हणजे तू. पागल झाला का रे तू? भडकू नका. शांत 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 बोला. ही सकाळी सकाळी झोपेतून उठवायची कुठली पद्धत आहे ग? हे बघ, ज्यांचं डोकं गरम असतं ना, त्यांचं डोकं शांत आणि थंड करण्यासाठी हे असं करावं लागतं कधी कधी. आता फ्रीजचं आणि तुझं दोघांचं कूलिंग एकत्रच होणार. पागल झाला का बे? सरभरला का? फ्रीज दुरुस्तीचा खर्च खूप येणार होता ना. हो, पण शांत डोक्याने विचार केल्यावर आम्हाला सोल्युशन सापडलं. आणि सेकंड ओपिनियन घेतला की पण फायदा होतो गो कधी कधी. हा हो, पण शांतपणे. हा, डोकं शांत ठेव ना. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ते फ्रीज 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 बद्दल बोलतोय आम्ही, तुझ्याबद्दल अजिबात नाही. गो श्वेता, ते दादा आलेत ना फ्रीज रिपेअर करायला, ते फक्त 3,500च घेणार आहेत गो फ्रीज रिपेअर करायचे. मी सांगताय तुका, स्वामी त्यांचं भलं करू. फक्त 3,500? हा मग मी आणलंय. हा बरं ते सगळं जाऊ द्या आता. बस आता आपण हे सगळं जाऊ देऊयात ना. ते फ्रीज काय ते रिपेअर होत राहील. तुम्ही पहिले चला ना, तुमची रिपेअरिंग करून घेऊ आपण. काय? नाही म्हणजे तुम्ही घ्या गॅलरीत या ना. मी काय बोलताय रे? चला ना गॅलरीमध्ये. चला काय चाललंय? शांतपणे मला काय बरं वाटत नाही. काय चाललंय तुम्ही? अरे काय ऑडिशन बिडिशन देते का काय नवीन? तुम्ही बसून घ्या ना आधी. रिअल लाईफ चालू आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, तुम्ही काय डोक्यावर पडलात का बे सगळेजण? मी बसत दिसत नसते. मला बसत- तुझं डोकं फिरलंय म्हणून तुला इथे बसवतोय. चल. शांत. श्वेता शांत. ऐक बाय,
हे सगळं ना तुझ्या भल्यासाठी चालू आहे. तिच्याकडे तोंड कर आणि बस बरं बस. शांत बस. काय चाललंय तू ऐक तरी प्लीज प्लीज ऐकून घे प्लीज. महाराज महाराज पालिके अपनी आंखें मूंद लो. काय म्हणजे डोळे मिटा असं म्हणतात महाराज. कशाला पण काय चाललंय? इतर वेळी आम्ही तुझं ऐकतो ना सगळं. हा प्लीज प्लीज ऐक ना, एकदा ऐक ना काय म्हणते. एकदा फक्त एकदा. महाराज अब सिर्फ अपनी सांस पर ध्यान देते हुए एक गहरी सांस लो और हल्के से छोड़ दो और हल्के. अब मन से सारे विचार निकाल दो और अपनी सांस पर ध्यान दो. सांस कैसे आती है, कैसे जाती है. महाराज मराठी में बात करो. हाँ? हो 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 हो. श्वासाकडे लक्ष दिल्यावर तुला जाणवेल की तुझं मन हळूहळू शांत होतंय. तुला खूप छान वाटतंय. पिसासारखं अगदी हलकं वाटतंय. श्वेता, वाटतंय शांत? आता तुझ्या मनात जे विचार येत आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष दे. आकाशातल्या ढगांसारखे आहेत ते विचार. कुठूनही येत आहेत, कुठेही जात आहेत. त्यांच्यावर तुझा काहीच कंट्रोल नाहीये. काही विचार खूप चांगले आहेत, काही विचार खूप वाईट आहेत. पण त्यांच्यावर रिॲक्ट कसं करायचं हे मात्र तुझ्या हातात आहे. जे चांगलं आहे त्यांना थँक्स म्हण मनापासून. जे वाईट आहे ते विसरून जा. ते परमनंट नाहीये, ते बदलणार आहे. तुझी आणि अनिमेषची भांडणं पण कायम टिकणार नाहीयेत. विसरून जा तुमच्या दोघांमधली भांडणं आणि दुःख आणि आठव तुमच्यामधले ते चांगले क्षण आणि भरून टाक तुझं मन त्या चांगल्या क्षणांनी. तुझ्या आयुष्यात आलेले सगळे चांगले लोक आठव आणि त्यांना थँक्यू म्हण. ग्रॅटिट्यूड दाखव त्यांच्या टुवर्ड्स. श्वेता, गो श्वेता, काय होतंय? श्वेता ताई, कसला त्रास होतोय तुम्हाला? मी उगाच चिडले काल रोशन आंटीवर. मला तसं काय करायचं नव्हतं, पण मला कळत नाही मला काय होतं. मला नव्हतं बोलायचं त्यांना असं काही. ते एवढ्या चांगल्या आहेत, आपल्याकडून भाडं सुद्धा कमी घेतात, आईची माया लावतात. मी त्यांना इतकं बोलले, त्यांना दुखवलं. मी नव्हतं करायला पाहिजे असं. मी खूप चुकले का, खूपच चुकले. हो श्वेता, मी खूप चुकले. मी का अशी वागले मला काहीच माहित नाही. का असं केलं? मग आता काय करावंसं वाटतंय तुला? म्हणजे काय करून तुला हलकं वाटेल? माफी. मला रोशन आंटींची माफी मागायची.
नको. बाय, खरंच माग माफी हा. म्हणजे आपली चूक असेल ना तर आपण पटकन माफी मागून टाकायची गो. म्हणजे खरंच आपल्या मनाला शांत वाटतं. आणि तुम्ही काळजी नका करू, आपण आजच त्यांची माफी मागू. रोशन मावशी चांगल्या आहेत, त्या तुम्हाला लगेच माफ करून टाकतील, हो ना? हो वल्लरी, तू बरोबर बोलतेस. मी ना एक काम करते, मी आत्ता लगेच रोशन आंटीनं फोन करते आणि त्यांना इथेच बोलवून घेते. आम्ही पण येतो तुझ्याबरोबर. मी आलेच.